तर या फलंदाजांनी तोच सध्या फलंदाज अगदी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्क्रीनवरती ही सलामीची जोडी जय बजरंग गवांडे त्यांच्या विपक्ष साई गणेशा बळवंत नगर ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ऑन स्क्रीनवरती दोन फलंदाज आपण दाखवले जातात. कॅमेरामॅनचं देखील हार्दिक स्वागत असेल. शंकर आणि संतोष ही जोडी अगदी संतोष अगदी छोट्या यष्टीचा असला तरी अगदी षटकार अगदी खूपच लांबवरचे मारतो. यात मात्र तीळ मात्र काही शंका नाही आहे. आता मात्र पाहू शकाल कशा प्रकारे फलंदाजी केली जाते आणि तिकडे थोडंसं फनी मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या मार्फत. तिकडे थोडंसं इंटरव्ह्यू घेत असताना नक्कीच जर लाईव्ह कॅमेरा असता अगदी स्टंपला कॅमेरा असता तर त्यांची इंटरव्ह्यू देखील आपण रेकॉर्ड करू शकलो असतो. पण काही दिवसामध्ये ते देखील गणपत दादा करवर यांच्या हस्ते ते काम देखील केलं जाईल. हळूहळू मात्र ते टेनिस क्रिकेटमध्ये बदल करण्याचा जे प्रयत्न करताय तो देखील ते करत असतील. आपल्या ग्रामीण खेळाडूंना अगदी वरती आणण्याचं जे काम आहे ते यूट्यूब लाईव्ह सातत्याने सर्व करत असतात. आणि घराघरामध्ये आणि घरादारामध्ये जी वाहिनी पोहोचवली गेली आहे इगतपुरी टेनिस क्रिकेट.in ही देखील आपल्याला काही काळ असा होता की प्रत्येकाला सामना बघण्यासाठी अगदी मैदानावरती यावं लागत होतं. परंतु आता मात्र ज्या गावाचा संघ खेळतोय त्या गावातले अगदी वरिष्ठ नागरिक घरचे अगदी आई बाबा हे संघ आपला मैदानावरती खेळतोय हा संघ अगदी मोबाईलच्या द्वारे यूट्यूबद्वारे अगदी टी व्हीवरती पाहू शकाल अशी वाहिनी तयार केली आहे. जसा जसा काळ बदलेल तसा तसा अगदी दिवस देखील बदलत जातील. चला सामन्याला होतीये सुरुवात. अर्जुन आदे दोन्ही संघांना देऊ आपण शुभेच्छा. जय बजरंग गवांडे आणि साई गणेशा बळवंत नगर. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट. पहिलाच फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडच्या दिशेने फटका खेळलाय. झेलची संधी आहे यावेळेस फलंदाज बाद. ओ मागच्या मॅचची अगदी गोल्डन विकेट. संतोष यांनी चांगले फलंदाज खेळले होते. स्वतःवरती नाराज असेल आणि निराशा त्याच्या चेहऱ्यावरती अगदी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती अगदी ब्रेक थ्रू मिळवून दिला. सातत्याने हा जय बजरंग गवांडे हा संघ मात्र त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती खेळत असतो ना तो संघ तो मात्र आज त्यांच्या गोलंदाजीची छाप अगदी रायगड नगर क्रिकेट क्रीडांगणावरती सोडतोय. कारण तर 30 चेंडू 45 धावांचं आव्हान मागच्या सामन्यामध्ये होतं ते त्यांनी शिवशंकरच आवळखेड या संघापर्यंत डिफेंड करून दिलं. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय आपल्याला. अर्जुन हा गोलंदाज सातत्यानं चांगली गोलंदाजीची जीवावरती खरं तर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक रफ अँड टफ सामना रंगेल कारण तर दोन्ही बाजूंनी स्टार पाहायला मिळत आहे. शंकर देखील आहे मागच्या सामन्यामधील अर्धशतकी खेळलेला फलंदाज खेळपट्टीवरती आहे नॉन स्ट्रायकिंगवरती. परंतु प्रकाश याला देखील विसरून चालणार नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती एक षटकार घणाघाती प्रहार पाहायला मिळाला होता. परंतु गोलंदाजामध्ये देखील तिथीच ताकद आहे. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या कडकडाट पाहू शकाल. व अगदी रनअपमध्ये थोडासा पब्लिक पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत पाहू शकाल. ही झाडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते या पंचांच्या मार्फत पाहू शकाल. ओ यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. दुसरा धक्का लागेल का यावेळेस. ओ थोडासा दूर राहतोय परंतु प्रयत्न लाजवाब होते. टाळ्या वाजवल्या जातात. एक युवा खेळाडू आहेत ज्ञानू म्हणून तिकडे अगदी चांगला झेल झाला असता परंतु नाराज असतील स्वतःवर क्षेत्ररक्षक. खरं तर उलटा झेल होता. वारा चालू असण्यानं थोडासा चेंडू अगदी विसावला गेला तिकडे. आता मात्र मागच्या सामन्यामधील अगदी सामनावीर पुरस्कार मिळवलेला हा फलंदाज कशा प्रकारे पाहू शकाल खेळपट्टीवरती. आता शंकर अर्धशतकीय खेळी तो खेळलेला फलंदाज गवांडे संघासमोर कशा प्रकारे कामगिरी करेल. परंतु गवांडे संघाला देखील कमी समजून चालणार नाही आहे. त्यांनी देखील 30 चेंडूमध्ये 45 धावा डिफेंड केल्यात आणि मोठ्या धावा डिफेंड केल्या गेल्यात. खरं तर 10 धावाने अगदी सामना जिंकला तर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये आमच्यापर्यंत हे प्रेक्षक राजा देखील मोठ्या संख्येनं जोडला गेला आहे. त्यांची देखील हो यावेळेस अगदी मी जसा उल्लेख केला तसाच फटका पाहायला मिळाला. आज मात्र शंकर याची बॅट अगदी थांबायचं नावच घेत नाहीये. आल्या पावली चेंडूला माघारी पाठवलंय. सीमारेषा पार षटकार. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल चेंडूला अगदी खडे लॉप केला ऑन साईडच्या दिशेने षटकार. षटकारानं सुरुवात केली आहे शंकरनं पाहू शकाल. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता परंतु यावेळेस गोलंदाज थोडासा हुशार झाला. अगदी लेंथ अँड लाईनमध्ये थोडासा बदल केला. अगदी क्रिकेटमध्ये बदल हा हवा असतो आणि सातत्याने जर तुम्ही बदल कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये देखील थोडासा बदल घडेल. आणि नक्कीच यावेळेस दुसरा चेंडू थोडासा मागे हाताळला आणि चेंडू निर्धाव गेला आहे पाहू शकाल. या षटकातील 5वा चेंडू. ओ अगदी वारंवार मात्र चेंडूमध्ये बदल केला आहे. जो षटकार मारला होता ना चेंडू तो अगदी बॅटच्या मधोमध फेकला गेला होता अर्जुन याने. त्यानंतर कायचा चेंडू झाडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चला
आयोजक कमिटीने तात्पर तिकडे पोहोचायचं आहे एक षटक संपल्यानंतर. थोडासा मात्र गोलंदाजांना तिकडे त्रास होतोय चेंडू फेकण्याकरिता. आणि हो, वॉर्ड डिलेवरी, काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुन या गोलंदाजाची. सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय. खरं तर जय बजरंग गव्हांडे या संघाचा जर विचार केला ना तर गोलंदाजी या संघाची ताकद आहे. अगदी गोलंदाजी करत असताना ते सातत्याने कमी धावा देतात आणि फलंदाजाचा कर्दनकार ठळत असतात. पण आता गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा एक रफ्तार का सौदागर आपल्याला पाहायला मिळेल. नारायण हा गोलंदाज, अर्जुन याने त्याची कामगिरी तर निभावली आहे. संतोष याला माघारी पाठवलं आहे, परतीचा प्रवास करावा लागला आहे. परंतु शंकरने एक षटक हाताळल्यानंतर त्याच्यासमोर अगदी सलगचे 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. आणि मित्रांनो, या काकांसाठी अगदी टाळ्या होऊन जाऊ द्या की अगदी क्रिकेटवरचं असलेलं प्रेम स्वतः अगदी खेळपट्टी अगदी झाडत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो, एखादा लहान मुलगा तिकडे खेळपट्टी झाडण्यासाठी गेला असता, परंतु ते क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ना ते मात्र दिसून येतं आहे. आणि रायगड नगरकरांचं अगदी खूपच प्रेम आहे. मित्रांनो, कॅमेरामॅन फोकस करायचा आहे त्या अगदी काकांवरती. अगदी खूपच वरिष्ठ आहेत, परंतु क्रिकेटसाठी अगदी ते झाडू देखील मारतायत. कशा प्रकारे सातत्याने मात्र क्रिकेटवरती असलेला हा जिव्हाळा आणि लावलेलं जे वेळ आहे ना ते रक्तामध्ये आहे. रायगड नगरच्या अगदी प्रेक्षकांमध्ये देखील आणि क्रीडा रसिकांमध्ये देखील सातत्याने मात्र या क्रीडानगरीवरती स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि या क्रीडांगणावरती मात्र असं आहे, लहान ते थोर मोठ्यापासून सर्वांना क्रिकेटची आवड आहे. खरं तर नोकरी धंदा परपंच सांभाळून क्रिकेटकडे यावं असाच मी उल्लेख करेन. आणि तेच सध्या रायगड नगरकर करतायत. सगळं नोकरी धंदा सांभाळून क्रिकेटकडे येत आहे. ऑन साईडला दिसलेला फटका खेळला गेला आहे. अंकुश आहे तिकडे, एक टप्पा अखेर उचलून फेक करेल, तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता हार्ड हिटर फलंदाज मात्र त्याला 3 चेंडू थांबवलं होतं, तो फलंदाज खेळपट्टीवरती. शंकर या फलंदाज पॉवरप्लेचे अद्यापही 2 चेंडू शिल्लक असतील. कशाप्रकारे गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. कशाप्रकारे जाळं टाकलं जाईल माशासाठी. हो, यावेळेस ती अगदी पंचांचा इशारा येतोय वाईटचा. आणि पंचां देखील आमच्यापर्यंत मनोरंजन करण्याचं जे काम आहे, आता मात्र दुपारच्या जेवणामध्ये पूर्णपणे पंचांनी मजा घेतली आहे आणि आता ते देखील प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं काम आहे. आता मात्र शंकरला माघारी परतावं लागेल. कशा प्रकारे शंकर आज मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळला, परंतु या सामन्यामध्ये त्याला बॅक टू द डगआउट धाडलं गेलंय. अगदी मी म्हणालो होतो, जय बजरंग गव्हांडे या संघाने यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या संघांचा अगदी घाम काढलाय. अगदी आपण पाहू शकाल, तुम्ही अगदी चेहऱ्यावरती जाऊ नका त्या अगदी खेळाडूंचा. ते मात्र अगदी छोटा वार घाव करे गंभीर असंच म्हणावं लागेल या गोलंदाजाला. अगदी आपल्याकडे जी क्षमता आहे ना ती अगदी तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा अपना एक्का तभी दिखाना जब सामने वाला अगदी मजबूत असेल. काय कमालीची गोलंदाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. नारायण यांनी आज आत्ता मात्र ही खेळपट्टी आपल्या प्रेमामध्ये पाडली आहे. शंकर आणि संतोष ही सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचले. वेग आणि वेग, प्रचंड वेग, परंतु यावेळेस अगदी वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे अगदी हात थरथर पाहायला मिळतात आपल्याला. खरं तर तो त्यांचा इशारा आहे. नक्कीच एक फनी मोमेंट आणि कॉमेडियन आहेत आपल्या इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्या मच्छादादा पाहू शकाल. नारायण याचा यावेळेस समोर लॉप केलाय. जेलची संधी आहे. अंकुश येतोय, परंतु थांबवलंय स्वतःला. त्याला माहिती आहे यावेळेस जर झेरवल जर ट्राय केला असता तर नक्कीच चेंडू सीमारेषा पार गेला असता, परंतु एकच डावेवरती थांबवलं गेलंय. आत्तापर्यंत 2 गडी गारत साई गणेशा बळवंत नगर या संघाचे 11 या आकड्यावरती. आता 38 सर्कल थोडंसं विखरलं जाईल, कारण तर इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनचा जो नेमच आहे की अगदी 9 चेंडू झाल्यानंतर आपला पॉवर प्ले संपला जाईल आणि 38 सर्कल थोडंसं विखरलं जाईल. आपण क्षेत्ररक्षकाची जर रचना पाहिली तर एक स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, लॉंग ऑनला अशी क्षेत्ररक्षकाची रचना केली आहे नारायण या गोलंदाजाने. या षटकातील 4था चेंडू समोर फलंदाज प्रकाश याला आता मात्र धावा बनवाव्या लागतील. यावेळेस अगदी काय कमालीचा फट खेळायचा होता, परंतु लाजवाब गोलंदाजी. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. सातत्यानं मात्र प्रत्येक चेंडूवरती सातत्य देतोय गोलंदाज. यावेळेस प्रकाशला वाटलं होतं की हा चेंडू अगदी सोडून जाईल लेग एसटी, परंतु स्लोवर गतीचा चेंडू पायावरती जाऊन आदळला
अन्यथा मात्र जर पाय मध्ये नसता आला तर सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन वेध घेतला असता. ओ यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय आणि सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. हा यष्टीरक्षकाची देखील कमाल करावी लागेल, कारण सातत्याने एक देखील चेंडू मिस करत नाहीये. कारण तर प्रत्येक जेव्हा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लागते ना, तेव्हा मात्र गोलंदाज कुठेतरी आपला नावाचा डंका वाजवण्यासाठी सज्ज असतो. आणि कमॉन कमॉन अशा टाळ्या होत आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे थोडीशी चुकी पाहायला मिळते. वाईड तर अगदी पंचांनी घोषित केली आहे, परंतु तिकडे किती धावा जमवण्यात येईल. वाईड प्लस बाईकच्या स्वरूपात 2 धावा खात्यामध्ये ॲड होतील. या धावेनिशी धावफलक थोडंसं भरारी घेईल आणि धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी 14 या आकड्यावरती. अजूनही नारायण याचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल, परंतु अगदी धावा जमवण्याचं यश आहे ना ते 14 धावा. परंतु कमबॅक केलाय जय बजरंग गवांडे या संघाने. वारंवार मात्र मोठे फटके खेळत असताना पुन्हा एकदा मिस टायमिंग होतोय. फटका अगदी चेंडू जातोय निर्धाव. जय बजरंग गवांडे हा संघ पूर्णपणे कमबॅक करतोय, कारण जी सलामीची जोडी त्या संघाने अगदी दबदबा ठेवला होता पहिल्या फेरीमध्ये, शंकर आणि संतोष, ते मात्र तंबूच्या आसऱ्याला अगदी लवकर धाडले गेलेत. त्या कारणास्तव आता मात्र संधी आहे जय बजरंग गवांडे या संघाला. जर लवकरात लवकर 3 षटकं जर कंप्लीट झाली तर मात्र अगदी धावा रोखू शकतील. आणि आता मात्र एखाद्या फलंदाजाला जर चांगला लय मिळाला तो देखील धावा उभारू शकतो. श्री साई गणेशा बळवंत नगर हा संघाकडे देखील अगदी 5व्या-6व्या क्रमांकावरती देखील फलंदाजी आहे. आणि अर्जुन अगदी वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं, सातत्याने मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. यावेळेस अगदी लॉफ्ट केलाय समोर खडे खडे, अगदी झाडू शॉट असाच म्हणावं लागेल. अगदी खुरपून काढलाय अगदी खालच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती एक चिक्की सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. प्रकाश टू हितेशी जोडी कितीपर्यंत धावा जमवण्यात यश देईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अर्जुनची धारदार गोलंदाजी, भल्या भल्या गोलंदाजाला त्याने, परंतु आत्ता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये झेल होईल का. आणि ओढ कॅच, काय कमालीचं चांगलं एलिव्हेशन आणि चांगला तिकडे जजमेंट पाहायला मिळाला नारायणाच्या माध्यमातून. गोलंदाजी तर तितकीच चांगली करतो, परंतु झेल देखील तितकाच सुरेख पकडतो. फटका असा फ्लो आला होता की चेंडू थोडीशी जरी नजर हटवली असती तर चेंडू सीमारेषा पार गेला असता, परंतु चांगलं टायमिंग आणि जजमेंट पाहायला मिळालं नारायणाचं. त्यानंतर झेल घेतल्यानंतर स्वतः पाहतोय खेळपट्टीकडे, सॉरी सीमारेषाकडे, की मी टच झालोय का, तर तो देखील सांगतोय मी सेफ आहे आणि झेल इथे पकडलाय. तिसरा हादरा लागला इथे साई गणेशा बळवंत नगर या संघाला. संध्याकाळच्या अगदी सत्रामध्ये चांगला खेळ रंगताना पाहायला मिळाला आहे. तिकडे श्री गणेशा बोरली हा संघ मात्र क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. तो देखील अगदी वेट करत असेल की कोणता संघ अगदी आमच्या सोबतीने येईल, कारण तर या संघाचा कालचा दबदबा जर आज जर कायम राहिला तर मात्र हा संघ आजच्या दिवसामध्ये देखील क्वालिफाय होऊ शकतो. परंतु क्रिकेट असा खेळ आहे, आधीच आपण डिसाईड करू शकत नाही. एक वेळ अगदी जिल्हा परिषदचे आता सध्या चालू आहे निवडणुका, त्याचा आपण निकाल सांगू शकतो की कोणाच्या बाजूने लागेल, परंतु क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जो चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. कारण तर आपल्या प्रात्यक्षित आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे, 103 धावांचा डोंगर जर उभा केला असताना रोहितने ती केलेली फलंदाजी, शंकरने तर तितकीच चांगली फलंदाजी केली, परंतु रोहित प्रत्येकाच्या मनामध्ये आज जिंकत आणि जिंकतच होता. पाहू शकाल अर्जुन याचा. यावेळेस अगदी खाली राहिलेला चेंडू, डायरेक्ट हिटची संधी. यावेळेस डायरेक्ट हिट, अगदी गोटी नेम पाहायला मिळाला आहे त्याच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये सातत्याने अगदी चांगले डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी हे क्षेत्ररक्षक आहेत ना, हे ग्रामीण क्रिकेटचे क्षेत्ररक्षक आहेत, म्हणून पूर्णपणे एकदा डायरेक्ट हिट डायरेक्टच लागेल. कारण तर लहानपणी अगदी गोट्या देखील खेळलेले असतात आमचे सगळे क्रीडा रसिक, त्यामुळे खूपच सुंदर गोटी नेम पाहायला मिळाला त्याच्याकडून. आणि हा डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. चौथा धक्का लागतोय बळवंत नगर या संघाला. साई गणेशा बळवंत नगर, चौथा धक्का. आता पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती कोणता फलंदाज जातोय. दशरथ हा फलंदाज. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अद्यापही 2.4 चेंडूंचा खेळ झाला आहे. अजूनही काही येणारे 14 चेंडू कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तशाच प्रकारे चांगली फलंदाजी जर केली नाही तर मात्र लो स्कोरचा सामना करू शकतो. आणि तिकडे जय बजरंग गवांडे सज्ज असेल दुसऱ्या डावामध्ये धावा चेस करण्यासाठी. पाहू शकाल या षटकातील 5वा चेंडू अर्जुन या गोलंदाजाचा.
व यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे नारायण, 2 टप्प्या अखेर उचलून फेक करेल. दुहेरीचा कॉल गेलाय. यावेळेस फलंदाज बाद होईल का? आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. अगदी एक धाव होती तिथे, अगदी दुसरीचा कॉल केला. त्यानंतर थोडंसं रनिंग बिटवीनमध्ये थोडासा फरक आणि त्यानंतर फलंदाजाला अगदी क्रीज सोडावं लागते, खेळपट्टी सोडावी लागते. आत्तापर्यंत 5 धक्के लागलेत. 5 गडी अगदी तंबूच्या अस्त्राला जाऊन पोहोचलेत. नाही झाले ते पहिले मॅचला होते, तिसऱ्या मॅचला. हा, पाहू शकाल तिसऱ्या षटकातील अगदी एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 धक्के लागलेत साई गणेशा बळवंत नगर या संघाला. वारंवार मात्र चेंडूला अगदी फलंदाजापासून दूर ठेवण्याचं जे काम आहे ते गोलंदाज करताय. त्यांना माहिती आहे अगदी चेंडू जर डॉट आले त्यानंतर फलंदाज प्रेशरमध्ये येऊन स्वतः विकेट सॅक्रिफाईस करतोय. त्या कारणास्तव अगदी जय बजरंग गवांडे या संघाने अगदी पूर्णपणे मनसुखदा बनवला आहे की चेंडू जर शरीरापासून दूर ठेवले तर मात्र विकेट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि तेच अर्जुनने ओळखलं आणि त्याच अगदी अर्जुनने त्या गोलंदाजीची जी धार आहे ती काढली गेली. अर्जुनचे 2 षटकं अगदी पूर्ण झालेत, 11 धावा खर्च केल्यात आणि 2 देखील गडी गमावण्यात यश आलं आहे. आता अंकुश याने मागच्या सामन्याचा जो हिरो, अगदी धावा देखील बनवल्या आणि गोलंदाजी देखील तितकी ताकदीची केली. त्याच्यामुळे हा संघ अगदी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. तोच अंकुश आता राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना पाहायला मिळालं, परंतु त्याच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं आहे. तिकडे 1 टप्प्याअखेर आमचे तिकडे व्हॉलेंटियर आहेत. अगदी ते देखील खुश असतील की आमच्याकडे आज चेंडू येतोय. त्यांची देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये ओकेमध्ये थँक्यूमध्ये सोय केली जाईल, ह्याची देखील दक्षता घ्यायची आहे. व्हॉलेंटियर्सांची देखील चांगली साथ लाभते आहे. मागच्या दिशेने जर चेंडू जाण्याचा चान्सच नाही आहे, कारण तर आयोजकांनी पूर्णपणे जी अगदी नेट आहे ती पूर्णपणे पॅक केली आहे. त्यामुळे ते समोरच्या दिशेने जो चेंडू येतो आहे षटकाराकरिता तो अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र झेल होण्याची संधी. हो, यावेळेस अगदी युवा खेळाडूंकडून थोडासा झेल सुटला आहे, परंतु थोडासा नाराज असेल तो. आजच्या दिवसामध्ये पाहिजे तितकी चांगली त्याच्याकडून क्षेत्ररक्षण झालं नाही. अगदी होत असतं किंवा त्यांना देखील माहिती आहे जय बजरंग गव्हांडे या संघाला एक युवा खेळाडू आहे, या चुका अपेक्षित असतील, परंतु अंतिम सामन्यामध्ये या चुका अपेक्षित नाही आहे. एक चूक मात्र आपल्याला घराचा रास्ता नक्कीच दाखवू शकते. हो, अगदी चेंडू जाऊन आदळला अगदी बॅटवरती. यावेळेस चेंडू सामणार नाही आहे, सरळ निघून गेलाय तो आमच्या माननीय श्री सदानंद अप्पा नवले यांच्या बॅनरला 4 धावांकरता. या 4 धावेनिशी धावफलक अगदी जाऊन पोहोचले ते 28 या आकड्यावरती. चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. अंकुशाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. हो, यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे अर्जुन, त्याच्याकडून थोडंसं फबलिंग. त्या कारणास्तव अगदी 2 धावा देखील पूर्ण होत असताना तिसरीचा कॉल तर जरूर केला होता, परंतु थांबवलंय स्वतःला. क्रिकेटमध्ये अगदी फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप मात्र महत्त्वाचं असतं. त्याच कारणास्तव अगदी संपर्क होणे हा देखील खूप महत्त्व असतं. व यावेळेस पूल करायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक धावताय, त्यांच्या मधोमध चेंडू आदळला गेलाय, परंतु थोडंसं तिकडे निसर्गाची अगदी साथ लाभते. अगदी आउटफील्डमध्ये थोडासा ॲडव्हान्टेज भेटतोय आणि ॲडव्हान्टेजचा फायदा घेत असताना 2 धावा देखील पूर्ण होत असताना या 2 धावेनिशील देखील धावफलक जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. या षटकातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक असतील. पाहता पाहता अगदी स्कोर कार्ड जर जाऊन पोहोचले अगदी 32 या आकड्यावरती असं म्हणायला हरकत नाही आहे. धावा तर झाल्यात, पण पाहू शकाल या षटकातील. हो, यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळला गेला गॅपच्या साहाय्याने. एकेरी दुहेरी 2 धावा. अगदी दुसरीचा कॉल केला गेला होता आणि यावेळेस थांबवलंय स्वतःला. अगदी 4 षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 33 या आकड्यावरती. 5 बाद. अगदी 5 फलंदाज आऊट झाल्यानंतर ही अगदी मिडल ऑर्डरच्या या फलंदाजावरती ही जिम्मेदारी येऊन पोहोचली आहे. ते देखील अगदी सिंगल डबलने देखील आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट सेट करण्याचं काम करत आहे. 33 या आकड्यावरती हा संघ खेळतोय. साई गणेशा बळवंत नगर जय बजरंग गव्हांडे हा संघ. आता मात्र कोणता गोलंदाज येईल तो देखील आता जर 50च्या आतमध्ये जर रोखलं गेलं तर मात्र दुसऱ्या डावामध्ये चेस करण्यामध्ये खूप आणि खूप चांगला प्रयत्न असेल जय बजरंग गव्हांडे या संघाचा.
स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहू शकाल बुधा. खरं तर त्याने अगदी 15 धावांचं योगदान दिलंय. ओ मागे मारायचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी पडले धडले परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले आणि हा चेंडू अडवला गेलाय. तत्पूर्वी एकच धाव खात्यामध्ये ॲड होती. जे बजरंग गवांडे या संघाचा जर विचार केला तर जे त्यांनी जाळं टाकलं होतं त्या दोन फलंदाजासाठी, त्या जाळ्यामध्ये दोन मासे तर नक्कीच अडकले गेलेत. त्यानंतर चाललेला हा शांत चितेने खेळ, चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, सरळ निघून जातोय तो यष्टीरक्षक हातामध्ये. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली आहे या संघामध्ये. ती आम्ही आल्या आल्या तेव्हा देखील ऐकायला भेटलं होतं की जय बजरंग गवांडे या संघाने यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या अगदी संघांचा घाम काढला आहे. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे त्यांची गोलंदाजी, आणि जसा उल्लेख करतोय तशीच विकेटची अगदी इथे हाताळणी होती आणि 6वा धक्का लागतोय सोमनाथ याच्या माध्यमातून. पंचांच्या बोट आकाशाकडे. आज सातत्याने मात्र या सामन्यामध्ये पंचांना अगदी आकाशाकडे बोट नेण्याचं जे काम आहे, खरं तर मचादादा यांचं देखील उद्या मॅच असेल त्या कारणास्तव त्यांचा अगदी व्यायाम देखील होतोय. उद्याच्या सामन्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील आणि उद्याचे संघ जे लाईव्हमध्ये बघत असतील त्यांनी देखील वेळेवरती यायचं आहे. परंतु आज मित्रांनो थोडेसे सामने उशिरा झालेत, परंतु उद्या सामने अगदी 10 ते 10:30 पर्यंत चालू होतील. आज मात्र 11 वाजले सामने सुरू होण्यापर्यंत. जे आयोजक देखील खूप मेहनत घेत आहे या स्पर्धेला पार पाडण्यासाठी आणि प्रत्येक आयोजकाचं अगदी एकच स्वप्न असतं की आपली स्पर्धा अगदी चांगल्या रीतीने पार व्हावी. गतवर्षी ही झालेली स्पर्धा, दी रविदादांची स्पर्धा, ही देखील चांगली पार पाडली गेली आहे आणि पुन्हा एकदा त्याच मैदानावरती जो थरार पाहतोय ती देखील चांगली संपन्न हो हीच अपेक्षा आता लागली गेली आहे प्रेक्षकांना. परंतु वारंवार अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळतात गोलंदाजाचे. योगेश हा गोलंदाज अगदी लॉंग ऑफवरून कॉलिंग केली जाते अंकुशाच्या मार्फत. अगदी एक चेंडू डॉट काढला तर मात्र सामना इथे आणि त्याचं देखील ऐकलं गेलं आहे. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद होत आहे आणि आता टार्गेट तर सेट झालं आहे. अगदी 30 चेंडू आणि 35 धावांची गरज. येणारे काही 30 चेंडू 35 धावांची गरज. श्रीशाई बळवंतनगर या संघाने अगदी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जय बजरंग गवांडे हा संघ फलंदाजी करण्याकरिता दाखल होईल. 30 चेंडू 35 धावांची गरज.
तोच मात्र आज इथे खेळपट्टीवरती पाहताना जर मात्र हा दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत जर विजयी ठरला तर मात्र श्री गणेशा बोर्ली या संघापर्यंत फाईट करेल. सामन्याला होती सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी शंकरला आता मात्र गोलंदाजीमध्ये आपली लय दाखवावी लागेल. फलंदाजीमध्ये तितकी ती चांगली कामगिरी करू शकला नाही परंतु ऑन साईडच्या दिशेने एक टप्पा चेंडू सीमारेषा पार चौकार. अगदी सलामीला येत असताना नारायण याने इरादे स्पष्ट केलेत की सामना अगदी लवकरात लवकर फिनिश करायचा, त्यानंतर अगदी समोरच्या गोलंदाजाला डॉमिनेट करायचं. ओ पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. जेलची संधी होती परंतु तिकडे जेल सुटला गेलाय आणि अगदी चेंडू थांबणार नाही. सरळ चेंडू जाऊन आदळलाय काळ्या स्क्रीनवरती. 4 धावे निघता बॅक टू बॅक 2 इन अ रो. आमचा पंचांचा इशारा 4 धावा नारायणाच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल जेलची संधी होती, दस्तक पे मस्तक देत असताना चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार चौकार. पाहू शकाल 2 तर आले, तिसरा येईल का? आणि तिसरा येईल नक्कीच. जसा उल्लेख तसा फटका. तीन चेंडू आणि 3 चौकार अगदी ओळीने मारले. अगदी पंच आमच्यापर्यंत पोहोचवायचे. अगदी चेक केलं जाईल. पाहू शकाल 3 चेंडू 3 चौकार मारले गेले. स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 12 या आकड्यावरती. चौथा चेंडू आलाय निर्धाव. चौथा चेंडू निर्धाव आल्यानंतर नारायणवर तेवढं पाहिजे तेवढं प्रेशर नसेल, कारण की त्याला माहिती आहे अगदी 12 धावा अगदी भरपूर आहेत पहिल्या षटकामध्ये, कारण 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र रन बॉलची मॅच येईल, त्यानंतर अगदी सिंगल डबलने देखील आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, त्याला देखील माहिती आहे. त्या कारणास्तव अगदी आता डाव सावरण्याचं जे काम आहे ते नारायण करतोय. स्ट्राईक इनवरती फलंदाज देवा कशा प्रकारे हो त्याच्या बॅटमधून अगदी मोठा फटका खेळला गेलाय. अगदी गुडघ्यावरती बॅलन्स करत खेळला गेलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू फरार. धावफलक जाऊन पोहोचले ते 17 या आकड्यावरती. एक षटक समाप्तीनंतर पॉवर प्लेचा अगदी पुरेपूर फायदा उचलला इथे दोन्ही फलंदाजाने. अगदी नारायण याने बॅक टू बॅक 3 चौकार मारले. त्यानंतर अगदी देवाला देखील संधी मिळाली. देवाने देखील एका चेंडूवरती 4 धावा खेळून काढल्यात. तर गोलंदाजी ट्रॅकवरती हो या गोलंदाजाने अगदी रोहितला परेशान केलं होतं. तो गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती हितेश अगदी आर अश्विन आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहू शकाल तशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होती. अगदी चेंडू अगदी अँगलने सोडला जातो. चेंडू पडल्यानंतर हलक्या हातानं बाहेर वळण घेतो, त्या कारणास्तव चेंडू थोडासा फलंदाजाला आणि यावेळेस अगदी क्लास ताकद नाही तर यावेळेस नजाकत दाखवली आहे फलंदाज नारायण या फलंदाजाने. सातत्याने अगदी मोठे फटके खेळण्यात माहीर असतो, परंतु त्याला माहिती आहे आता मात्र बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी करावी लागेल. सिंगल डबल अगदी षटकार आतापर्यंत मारला नाही आहे, पण त्याला माहिती आहे यावेळेस अगदी सिंगल डबल चौकार अशा धावा जरी घेतल्या तरी आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आणि तशा प्रकारे त्याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 4 चौकार मारलेत. 7 चेंडू 17 धावींवरती खेळतोय. हो यावेळेस अगदी फिरवलाय, पुन्हा एकदा फिरवलाय. स्लोअर गतीचा चेंडू फिरवलाय आणि आता 30 सर्कल अगदी फोडलं जाईल. अगदी पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 21 धावा जमावण्यात यश आलंय जय बजरंग गव्हांडे या संघाला. साई गणेशा बळवंत नगर हा संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये चांगली चमक दाखवली होती, परंतु या सामन्यामध्ये अगदी पायच चालले नाही आहेत दोन्ही फलंदाज शंकर आणि
संतोष या फलंदाजाचे ते अगदी जर चालले असते तर अगदी धावा थोड्याशा जास्त झाल्या असत्या, परंतु 35 धावा अगदी स्कोअर कार्डवरती. पहिल्या डावामध्ये अगदी 102 धावा आणि त्यानंतर आता मात्र अगदी 34च धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला यावेळेस. अगदी पूल अँड सक्सेसफुल अँड वंडरफुल फटका पाहायला मिळतोय. नारायण याच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटला 4 धावेंकरिता चौकार. अगदी शांतचितेने चाललेला हा खेळ. अगदी यावेळेस राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते, तर राऊंडचा फटका अगदी खेळला गेलाय. नारायण याने पूर्णपणे ओळखून फलंदाजी जाते. 25 धावा स्कोर कार्डवरती. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढला गेलाय. दुहेरीचा कॉल केला गेलाय. दुहेरी धाव कंप्लीट होईल का? लॉंगऑफवरून क्षेत्ररक्षक खूपच उशिरा आल्या कारणास्तव अगदी 2 धावा देखील स्कोर कार्डवरती लगावल्या जातील. अगदी आतापर्यंत एकही गडी न गमावता स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 27 या आकड्यावरती. अजूनही 8 धावांची गरज असेल. ओ, यावेळेस बॅकची लिडिंग एज. पंचांचा इशारा येतो षटक समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 27 या आकड्यावरती. अजूनही काही येणारे 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. या षटकामध्ये अगदी सामना फिनिश केला जाईल का MS धोनी स्टाईलने पाहू शकाल. यावेळेस मोठा फटका. सरळ चेंडू सीमारेषा पार येईल का? ओ, यावेळेस नक्कीच फायनली षटकार. देवा या फलंदाजाने अगदी पूर्णपणे अगदी सामन्यामध्ये आता साई गणेशा बळवंत नगर या संघामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता उरली गेली आहे, कारण तर हा सामना पूर्णपणे हिसकावून घेतलाय जय बजरंग गव्हांडे या संघाने. पाहू शकाल कशा प्रकारे हा सामना यावेळेस MS धोनी स्टाईलने पुन्हा एकदा सामना फिनिश करेल का? हो, यावेळेस अगदी गुडघ्यावर बॅलन्स करत फटका खेळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा मिस फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय आणि 4 धावेनिशी धावफलक अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल. अभिनंदन. अगदी जय बजरंग गव्हांडे संघ हारलेल्या संघाचं देखील कौतुक. दुसऱ्या फेरीमध्ये आपला परास्त होण्याचं जे काम होतं ते आपली फलंदाजी चालली नाही, त्या कारणास्तव अगदी हारचा सामना करावा लागला. आणि यापुढील होणारा सामना अगदी मोठा सामना आपल्याला पाहायला